हे जन्म म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावर होतो. आईच्या हृदयामध्ये बाळाचा जन्म ब्रह्ममुहूर्तावर होतो. स्तुती आहे. ब्रह्ममुरारी सुरासितलिंगम निर्मलभासित शोभितलिंगम जन्मज दुःख विनाशितलिंगम तत् प्रणाम सदाशिवलिंगम. जन्म घेतल्यानंतर जीवनामध्ये कोणत्याही देवाची भक्ती करा, कोणत्याही देवाचं नाम जप करा. पण जन्म घेतला तर कर्म करावाच लागल. कर्म केलं तर निर्मळ व्हावाच लागल. आणि जन्म घेतल्यानंतर जातपात केलं मान सन्मान पासून लांबच राहावं लागेल. कोणत्याही देवाचे भक्त राहा, ते मंदिरात काय तुमची समाधी नाही लागणार. तुम्ही कृष्ण भक्त राहा, शिव भक्ती राहा, देवी भक्त राहा, हनुमान भक्त राहा, गणपती भक्त राहा, विठ्ठल भक्त राहा, कोणतीही भक्ती करा. उद्धार करण्यासाठी जेव्हा आपण दावा करतात तेव्हा फक्त एकच उद्धार करण्यासाठी भगवंत उभा असतो. देव एकच आहे, भगवंत एकच उभा असतो. बघा तुम्ही पाणीमध्ये काय दान करतात, गंगामध्ये पाणी काय दान करतात. जेव्हा माणूस मृत्यू पामतो, 1 2 3 4 10 दिवस होतात, 10 क्रिया होतं. ते दिवशी सकाळीच ब्राह्मणद्वारा जनवा टाकून आणि गंगाजलमध्ये दान करतात. काय दान करतात? बोला बोला. पिंड दान. पिंड कोणाची असते? आत्म्याची. ना आत्मा कोण आहे? परमात्मा आहे. आणि परमात्मा घ्यायला ते स्वतः उभा असतात. काय जात ठेवायची, काय पात ठेवायचं. म्हणून एकाच वेळेस जन्म झालं. कर्म चांगलं करा आणि कर्म असं करा का जे भगवंतानी जन्म दिलेला आहे त्यांचं वारंवार वंदन झालं पाहिजे. बरोबर ना? प्रणाम झाला पाहिजे. तुम्ही किती वेळेस धन्यवाद सांगतात? 1 2 100. पहिले तरी राम राम म्हणायचे, आता तर कोणी राम राम म्हणत नाही. तर भगवंत म्हणतात की त्याचं वंदन करा.